कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर आहे, पहिली गेंद पे चौकण्यावाला चौका, 4 रन. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर की डिक्लेरेशन झोन, 2 धावा आहेत. धाबरकर धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी 6 वरती धावफलक आहे. राजेश सोरटेचा हा चेंडू इथे डावेष्टीच्या बाहेर, वाईट बॉल आहे, चेंडू खराब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. वास्तविक आता एका शहरातील असणारे 2 खेळाडू आहेत. वडगाव शेरीचा असणारा हा खेळाडू किरण बेरड अर्थात छोटू आहे. PCMCचा पिंपरी चिंचवडचा असणारा खेळाडू तोही पुण्यातलाच राजेश सोरटे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही आयकॉन आहेत आणि दोघांची कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहिजे की इथे कोण कोणावरती मात करत इथे आपली जबाबदारी पार पाडते आपल्याला पाहिजे. परंतु इथे राजेश सोरटेचा बॅडलक पहा. राजेश सोरटे गोलंदाजी करत असताना त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही आहे. हे सगळ्यात मोठं बॅडलक असेल राजेश सोरटेसाठी, कारण पहिला चौकार आम्ही पाहिला तो खराब क्षेत्ररक्षणामुळे आला. त्यानंतरच्या 2 धावासुद्धा अगदी आम्ही पाहिल्या, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही. त्यानंतरच्या चेंडूवरती सुद्धा 2 धावा आल्या, जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा आल्या. या दरम्यान चेंडू जमिनीला समांतर फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, तिथे एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 10 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक व्हाईट बॉल सुद्धा राजेश सोरटेने टाकलेला आहे आणि व्हाईट बॉल पडण्याचं कारण सुद्धा तेच की थोडंसं ज्यावेळेस माणूस कॉन्सन्ट्रेशन बिघडलं जातं, कारण क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही की कुठंतरी आत्मविश्वास हा खालावला गेला की वेगळ्या दिशेने माणूस वाटचाल करतो आणि त्यातला एक परिणाम मी पाहिला की व्हाईट बॉल टाकावा लागला इथे राजेश सोरटेला. किरण ज्यावेळेस फलंदाजी मार्कवरती होतो त्यावेळेस दुहेरी अंका धावफलक आहे, 10 धावा आहेत आणि आता स्ट्राईकला फलंदाज विशाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश टू विशाल आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहायला मिळेल. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक अगदी भूषण गोळेला आपण पाहतोय. यशवंतच्या पाठीमागे असणारे यष्टीरक्षक सचिन या दरम्यान कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचंय हा सामना कशा पद्धतीमध्ये संपणार आहे, कशा पद्धतीमध्ये इथे या सामन्या हो कुठे लागलाय चेंडू पा, चेंडू कुठे लागलाय पा. तिथे शेजारी कोणाकडे पाणी बॉटल असेल तर पाणी पाठवा, पाणी बॉटल कोणाकडे असेल तर पाणी पाठवा. संजय सर पाणी आले पा. राजेश आले पाणी आले. चेंडू अगदी फेकला गेला आणि नेमकी गोलंदाज त्याच्या समोर असताना त्याला असं वाटलं की चेंडू एस्टनवरती फेकावा, कारण किरण बेरडची विकेट महत्त्वाची होती. तो खूप बराचसा पुढे आला होता, परंतु चेंडू फेकल्यानंतर अगदी आपण पाहिलं की तिथं राजेश सोरटेच्या चेहऱ्यावरती चेंडू लागला. म्हणजे नक्की कपाळावरती लागलाय, गालावरती, नाकावरती, डोळ्यावरती, शरीराच्या कुठल्या भागाला चेंडू लागला गेलाय ते आपल्याला अजूनपर्यंत कळले नाही. परंतु खूप मोठी इजा नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. क्रिकेटमध्ये आम्ही बरेचसे अशा प्रकारचे अपघात पाहिलेले आहेत. त्या अपघातातून बरेच जण सावरलेले सुद्धा आहेत. कित्येक वेळा खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना त्याला झालेले दुखापती असतील, गोलंदाजी करत असताना त्याला झालेल्या दुखापती असतील, फलंदाजी करत असताना चेंडू बॅटला लागल्यानंतर कधी कधी खूप दुप्पट तिप्पट वेगाने चेहऱ्यावरती लागला जातो, तिथं सुद्धा कित्येक वेळा दुखापती आपण पाहिलेल्या आहेत. तशी छोटीशी दुखापत राजूला आहे, राजेश सोरटेला आहे, पण त्यातून तो सावरला आहे आणि
त्यानंतरचा चेंडू भन्नाट वेगाचा आहे, जिथं विशालला चेंडू समजू शकला नाहीये. षटक क्रमांक संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या जी आहे 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा सावडा आहे. पण पहिल्याच सामन्यात इथे आम्ही पाहिलंय की मैदानाच्या आतमध्ये तनुष इलेव्हन या संघाला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. आज खूप मोठी शांतता आहे. या शांततेचं रूपांतर अशांततेमध्ये केव्हा होणार, इथे आक्रमकता केव्हा धारण होणार आहे ते आम्हाला पाहायचं. या अगोदरचा एक सामना आम्ही पाहिला त्यावेळेस सुद्धा अगदी त्या सामन्यामध्ये असं एक वेळेस वाटलं होतं की बनवल्या गेला जो काही धावफलक आहे तो फक्त 24 चेंडूमध्ये 34 धावा बनवल्या होत्या, 35 बनवायच्या होत्या, पण त्या होऊ शकल्या नाहीत. पहिल्या षटकात 11 धावा आल्यानंतर सुद्धा त्या धावा येताना होताना पाहायला मिळाल्या नाही. कारण शेवटच्या षटकात झालेल्या हनुमंताला 22 धावा जरी आल्या असतील, परंतु त्या धावा खूप महत्त्वाच्या ठरल्या, 22 धावा. आणि त्याचमुळे कदाचित टर्निंग पॉईंट बसलाय. इथे चेंडू पॉईंटला, तिथे क्षेत्ररक्षण पास सुरेख आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, 3 धावा संघासाठी वाचवले गेलेले आहेत. वाचवणं सगळ्यात गरजेचं असतं. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही पाहत असतो की क्षेत्ररक्षक अतिशय महत्त्वाचा असतो. क्षेत्ररक्षक संघामध्ये तितक्या ताकदीने काम करत असतो. क्षेत्ररक्षक का महत्त्वाचा असतो त्याचं एक छोटंसं उदाहरण तुमच्यापर्यंत मी पोहोचवेलच. भूषण प्रत्येक गोलंदाजीवरती तयार आहे. 3 धावा इथे क्षेत्ररक्षकाने वाचवल्यात. आणि ज्यावेळेस तुम्ही वाचवता त्यावेळेस वाचवल्यानंतर तुम्हाला खर्च करायला त्याचा एक काय म्हणतात फायदा होतो. तुमच्याकडे काही बँक बॅलन्स नसेल, तुमच्याकडे काही शिल्लकच नसेल, तर तुम्हाला खर्च करायला खूप अडचणी येतात. त्यामुळे वाचवणं सगळ्यात गरजेचं राहील. ते धावा वाचवल्या गेल्या 3, कारण तुम्ही जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करणार आहे त्याचा फायदा पुढे फलंदाजांना होणार आहे. तेवढा प्रेशर फलंदाजांवर कमी राहणार आहे. आणि विशाल आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, खातं खोलू शकला नाही. आणि परत एकदा हा लागोपाठचा 4था चेंडू विशालला डॉट आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडू, 5वा आणि 6वा चेंडू राजेश सोरटेने विशालला डॉट टाकले आणि त्यानंतर विशालला दुसरा आणि तिसरा चेंडू भूषण गुळेने डॉट टाकलेले. जबाबदारी मात्र पार पाडायची आहे. इथे खास करून फलंदाजी करत असताना विशाल गोडांबे कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न कदाचित मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. इथे फिकीपर्यंत घेतलेला तब्बल 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 13 धावा, 13 रन. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना बिनबाद 13 धावा आहेत. आज 5 संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. नगरसेवक इंद्रजित गुजर कॅप्टन आणि यंगस्टार कराड मित्रपरिवार आयोजित असणारी स्वातंत्र्य सेनानी स्वर्गसी भाई गुजर चषक ही क्रिकेटची स्पर्धा या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि यावर्षी सातारा जिल्हा मर्यादित असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. बिग हिट केलाय विशालने, चेंडू खेळलाय लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता, चेंडू हातातून सटकलाय. आणि या गोष्टी मी वारंवार सांगतोय की क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये, आताही मिळाली नाही. इथे जीवदान विशालला आहे. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्या धापलकावरती धावसंख्या 15 आहे. चुकांच्या पाठोपाठ किती चुका करणार आहे आणि या चुकांचं प्रायश्चित्त तुम्ही कशा प्रकारे भोगणार आहात. फुल टॉस, चेंडू कव्हरला खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक राजेश सोरटे चेंडूवरती असेल. चेंडू या दरम्यान अगदी फेकेपर्यंत 2 धावा परत एकदा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर षटकाची सुद्धा समाप्ती होताना पाहायला मिळाली. 2 षटकं संपली, 17 धावा, बिनबाद 17 धावा धापलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस तुम्ही वारंवार चुका करता आणि या तुमच्या वारंवार चुकांमुळे तुम्हाला एखादा सामना जर गमावा लागला तर त्या चुका राहत नाही, त्या खिळ्यासारख्या हृदयाला सारख्या टोचत राहतात. नवीन गोलंदाजी मार्गावरती आता स्वतः चेतन गोलंदाजी मार्गावरती आपल्याला जो पाहिलं चेतन चिंचकर आयकॉन आहे. हा सुद्धा पहिले षटक राजेश सोरटेने टाकलं, आयकॉनने. भूषण गुळेने एक षटक टाकलं, तो सुद्धा आयकॉन आहे. चेतन चिंचकर आलाय गोलंदाजी मार्गावरती, तो सुद्धा आयकॉनच आहे.
चेतन तयार आहे. समोरच्या बाजूला किरण. एका बाजूने एकतर्फी लढत आहे किरणची. एक चौकार त्यांनी आतापर्यंत खेळलेला आहे. बिग हिट केलाय, चेंडू हवेत आहे, झेल होणार का? तिथे मात्र झेल होऊ शकला नाहीये. परत एकदा चूक झाली पा. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि फिकी उशीर आली. तिसरी धाव आली पा. दिरंगाई. मी कालच सांगितलं एक शब्द, काम चुकारपणा, आणि त्याचा फायदा झाला. 3 धावा किरणच्या खात्यामध्ये वाढल्या जातील आणि संघाची धावसंख्या 20 धावा. किती चुका आणि या चुकांचं प्रायश्चित्त काय? आणि मी चुकांबाबत एक वाक्य, एक शेर नेहमी सांगत असतो की एक गलती करो उसे अनजान कहते हैं, 10 गलती करो उसे इंसान कहते हैं, 100 गलती करे उसे शैतान कहते हैं, जो कुछ भी गलती न करे उसे भगवान कहते हैं, हर बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, हर गलती का माफ करे उसे हमारा हिंदुस्तान कहते हैं. किती चुका करणार आहात आणि या चुकांचं प्रायश्चित्त तुम्ही कशा प्रकारे भोगणार आहात? क्षेत्ररक्षकांची जागा किती बदलावी लागली पा. एक चूक आणि फलंदाजांना आहे धाव्यांची खूप मोठी भूक. धावांसाठी धावा धावा. बिग हिट आहे, चेंडू हवेत. जिथं क्षेत्ररक्षक जरी बदलला पण चेंडू त्याच्याकडेच आहे. तुम्ही क्षेत्ररक्षकाची जागा जरी बदलली पण त्याच्याकडे चेंडू जातोय. परत एक सिंगल आली. धावसंख्या 21. नाबाद 21 आहे. आयुष्यामध्ये एक गोष्ट मी नेहमी सांगत होतो, कुठल्या मैदानात, कराडच्या मैदानात सुद्धा मी कित्येक वेळा गोष्ट सांगितलेली. तुम्ही कुठेही जरी गेलात, कुठेही गेलात, एक गोष्ट तुमच्या नेहमी सातत्याने बरोबर असते. दिवसा रात्री तुम्ही झोपलात, तुम्ही जागे आहात, केव्हाही ती गोष्ट तुम्हाला कधी सोडत नाही. ती गोष्ट कोणती? या दरम्यान चेंडू अगदी मिड विकेटला, त्या क्षेत्ररक्षक चेंडू आहे. चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय फेकीपर्यंत एक सिंगल आले. एक सिंगल. धावसंख्या 22 आहे. कोणाकडे उत्तर? चला, हे ओव्हर संपेपर्यंत तिकडून प्रेक्षकांमधून मोठ्याने आवाज आला तरी काही हरकत नाही. अशी कोणती गोष्ट आहे जी माणसाकडे सातत्याने त्याच्या बरोबरच असते? बिग हिट केलाय विशालच्या बॅट मधून. तिथे यावेळेस झेल झालाय. विशाल पहिला फलंदाज बाद. विशालच्या जागेवरती नवीन फलंदाज स्वतः डॉक्टर उमेश साळुंके. इंग्रजांनी दिलेले 3 शब्द, एक सॉरी, प्लीज आणि अजून एक शब्द थँक्यू. काम करून घ्यायचं असेल प्लीज, काम झालं थँक्यू, चुकून कोणाला धक्का लागला सॉरी. आणि सॉरीचा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, इथे चेंडू हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर आहे, तिथे एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि डॉक्टर कळवत आहेत माझा फिटनेस कसा आहे ते. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर दाबलेक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 24 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाज तयार आहे. इथे एक सिंगल. दाबलेक वाढला जाईल. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 25 धावा धापालकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 1 बाद 25 धावा आहेत. सॉरी हा जो शब्द आहे, सॉरी शब्द एखाद्या माणसाने म्हटला ती वाद टळले जातात, पण हाच शब्द जर डॉक्टरने म्हटला तर शब्दामध्ये ताकद बा. अर्थात तो शब्द कोण वापरतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. अजून एक शब्द मी कशी विचारला होता, अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही उठता बसता झोपता खाता पिता तुम्ही दिवसा रात्री ती गोष्ट तुमच्या बरोबर सातत्याने असते? माझ्या एका मित्राने उत्तर दिलं सावली. उत्तर चुकीचं आहे. रात्र झाल्यावर सावली कशी बरोबर राहणार? विचार. बरेच जण म्हणतात विचार, पण तुम्ही झोपलात तुमचे विचार बंद असतात.
श्वास तुम्ही घेताय की नाही तुम्हाला माहिती नाही झोपल्यानंतर. नाही तुम्हाला जाणवत नाही, बरोबर ना. तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला माहिती नाही तुमचा श्वास चालू आहे की बंद आहे. त्या परमेश्वराने उठवलं तर सकाळी कळतो, वाचलं बो. चला हे षटक संपेपर्यंत आपण वाट पाहू. कोणाला माहिती आहे अजून? या दरम्यान चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, पाता पाता चेंडू सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवलाय चांगल्या प्रकारे. तिथे 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक वाढेल. लखन सकट इथे गोलंदाजी मार्कावरती आलाय. 27 धावा. किरणची फलंदाजी थेंबे थेंबे तळे साचे. स्ट्राईकला किरण बेरड अर्थात छोटू आहे. 27 धावा आहेत. यावेळेचा चेंडू इथे नो बॉल. नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय, त्यामुळे नो बॉलचा इशारा पंचांचा आहे. धावफलक वाढला जाईल. संघाची धावा संख्या 28 धावा. आणि इथं आपल्याला पाहायचंय पुढचा चेंडू फ्री हिट आहे. स्वातंत्र्य सेनानी स्वर्गासी भाई गुजर चषक कराड 2022 ही क्रिकेटची स्पर्धा आहे. सुपर डुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. इथे बिग हिट केलाय. चेंडू हवेत असणार आहे, परंतु परत एकदा त्या क्षेत्ररक्षकाचे चेंडू झेल झाला नाहीये. अर्थात झेल जरी झाला असता परंतु तिथे फलंदाज नाबाद असता. पण बरेच जण हा एक विचार करतात झेल झाला काय नाही झाला काय फ्री हिटच्या चेंडूवरती. पण त्याचा एक फायदा होतो आयुष्यात. काय फायदा आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवेल. धावसंख्या 30 धावा. 30 रन. 30 वरती धावफलक आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती तुम्ही झेल घेता, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि बाकीच्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढला जातो. बिग हिट आहे. पुढचा चेंडू मात्र गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती राजेश सोरटेच्या हातामध्ये चेंडू आहे. तिथे चेंडू कव्हर केलाय. त्या दरम्यान 2 धावा. धावफलक दोन्ही पुढे जाईल. धावफलक करते धावसंख्या 32 धावा. 32. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. 32 वर्ष माझा धर्मवीर छत्रपती शंभू राजा जगला. आयुष्यात एकही लढाई पराभूत झाला नाही. 32 धावा आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू का बॅटवरती नाहीये लखनचा. एस्टेनच्या पाठीमागे यष्टीरक्षक भूषण गोळे आपलं काम सुंदरत्या पार पाडतोय. चेंडू डॉट येतोय. निर्धाव आहे. धापलकर धावसंख्या 32 वरती धापलक स्थिर आहे. 32. 32 वरती धापलक. त्या 32 पैकी 20 एकट्या किरण बेरडच्या आहेत. परत एकदा हा चेंडू सुरेख आहे. इथे फलंदाज सुरक्षित आहे हे मात्र कळवलं जात आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी अजय आवळे सर आहे. त्याचबरोबर संजय भालेराव सरांना आपण या ठिकाणी पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कल्याणी घोरपडे सरांना आपण पाहतोय. tenniscricket.in भारतातली पहिली वेबसाईट आहे टेनिस क्रिकेट विश्वातली. यूट्यूबच्या माध्यमातून ग्लॅमर आणण्याचं काम आता स्ट्रगल केलेला संतोषजी नाणेकर की सुरुवातीला ज्यावेळेस अगदी काम सुरू केलं तर लोक विचारले काय चालू केलं हे. पण आज तेच वाक्य वेगळ्या पद्धतीने म्हणतात, वाह काय चालू केलं हे. आज इथं आपण पाहतोय किरण बेरडच्या बॅटमधून एक शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. हा षटकार महत्वाचा ठरणार आहे. एक डाव्या ठिकाणी संपलाय. टोटल स्कोर बनवला गेलेला आहे 38 आणि बनवायचे आहेत 39. चला सामना क्रमांक 5वा नितीन गवळी स्पोर्ट्स विरुद्ध KK11 असा यानंतरचा सामना आहे. नितीन गवळी स्पोर्ट्स विरुद्ध KK11. चला टॉससाठी चला अशी आपल्याला विनंती असणार आहे. संतोष नाणेकर यांच्याबद्दल एक वाक्य सांगत होतो की ज्यावेळेस अगदी काम त्यांनी सुरू केलं त्यावेळेस अगदी कित्येक व्यक्ती म्हणायचे अरे काय नाणेकर काय चालू केलंय, काय तुझ्या डोक्यात आले विशेष. त्यावेळेस नाणेकरनी सातत्य ठेवलं आणि संतोष नाणेकरनी सातत्य ठेवल्यामुळे आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वाधिक जास्त मागणी असणारी क्रिकेटची वेबसाईट कोणती असेल तर तिचं नाव tenniscricket.in आहे. त्याच्यामध्ये मी निश्चितप्रमाणे अक्षय चिबडेचं नाव घेईल, गौरव सावंतचं नाव घेईल, कॅमेरामॅन आमचे शाहरुख यांचं निश्चितप्रमाणे नाव घेईल. गौरवचं नाव घ्यावं लागेल. आणि एक टोन जो आहे मगाशी मी वाक्य सांगितलं की जो वाक्य आहे ना, चला तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या डॉक्टर साहेब चला लवकर. ते जे वाक्य आहे ना की काय नाणेकर काय चालू केलंय आणि आज नाणेकरचं
काम पाहून कदाचित त्याचा सगळा मित्रपरिवार म्हणत असेल, वा नाणेकर काय काम करतोय. हा फरक आहे. तुम्ही तुमचं काम केल्यानंतर ते काम जर जगाला मान्य जर झालं तर त्या शब्दामध्ये सुद्धा त्या टोनमध्ये फरक पडला जातो. ही किमया संतोष नाणेकरनी करून दाखवली. त्यांचे मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेल. आल्या माने सरांनी विचारलं जेवला का. काही लोक जगण्यासाठी खातात माने सर. काही लोक जगण्यासाठी खातात आणि काहींचा जन्मच खाण्यासाठी झालेला आहे. हा म्हणजे ते त्यांना कळलं सर. समजलं का इशारा काफी. जाऊया क्षेत्ररक्षण लावलं जाते इथे. फलंदाजांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. चला लवकर, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आले का नितीन गवळी स्पोर्ट्स आणि KK11. टॉस करणं गरजेचं आहे. चला वेळ खूप जातोय. फलंदाजांना आलेले नाहीयेत. फलंदाज आलेले नाहीयेत. चला लवकर, विनंती असेल आपल्याला. आघाडीची जुडी आता इथे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 39 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि ती चर्चा मैदानाच्या आतमध्ये आहे की पहिल्या सामन्यामध्ये डॉक्टर SMH11 या संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता. या दुसऱ्या सामन्यात सातत्य राहणार आहे की नाही ते आपल्याला पाहिजे. आणि सातत्य काय करू शकतं याचं एक छोटंसं उदाहरण. दोन्ही टीम आलेत का. मी खूप वेळा कॉल केलेत. जर दोन्ही टीम हजर नसेल होतो सामना 2 ओव्हरचा होईल. सामना 2 ओव्हरचा होईल. तुमची टीम KK11. ओके, KK11चा कॅप्टन आलेला आहे. नितीन गवळी स्पोर्ट्सचा कॅप्टन जर इथे लवकर संपर्क करत नसेल तर कदाचित तुम्हाला षटकांची पेनल्टी दिली जाईल. नितीन गवळी स्पोर्ट्स पहिला पुकार. चला पहिला पुकार. 3 पुकार केले जातील. पहिला पुकार केलाय. अजून 2 पुकारापर्यंत वाट, नाहीतर त्यानंतर टीम पॅनलॅच केली जाईल. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. चला जाऊया मैदानाच्या आत. 38 धावा बनवल्यात. 39 धावसंख्येचा पाठलाग. पहिला चेंडू किरण बेरड खेळला. शेवटचा चेंडू किरण बेरड खेळला. दुसऱ्या डावात पहिला चेंडू टाकण्यासाठी सुद्धा किरण बेरड चाललेला आहे. या दरम्यान पहिला चेंडू इथे मात्र पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. एक सुरेख प्रकारचा मात्र इथे चौकार पाहायला मिळाला. वरती चौकार मारत इथं आक्रमकता दाखवली किरणच्या विरोधात चेतन चिंचकरने. चेतन चिंचकर आणि त्याच्या जोडीला सतपाल. या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन येत आहेत. चला टॉस या ठिकाणी आपण करतोय. मी कच्ची सरांना विनंती करेल, सर आपल्या शुभाचे टॉस होते, आपण या ठिकाणी समोर यावं. सामना क्रमांक 5. या दरम्यानचा चेंडू चेंज ऑफ पेस होता आणि इथे 22 पण एक सिंगल आली. दाबराका धावसंख्या 5. 5 रन. 5 वरती दाबलक निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मला अजूनही उत्तर आलेलं नाही अशी कोणती गोष्ट आहे जी माणसाबरोबर सातत्याने त्याच्या बरोबर असते. चला हे षटक अजून थोडा वेळ देऊ. कच्ची सरांच्या शुभाचे टॉस आपण या ठिकाणी करतोय. यानंतरच्या सामन्याचा नितीन गवळी स्पोर्ट्स आणि KK11 टॉस झाला आणि टॉस का बॉस KK11 ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. फक्त आता टीमांना विनंती आहे, दुपारचं सत्र आम्ही समजू शकतो, ऊन खूप आहे, ऊन मात्र मी म्हणतोय, परंतु खेळाडूंना एक विनंती आहे, तुम्ही जेवढा वेळ वाचवाल त्याचा फायदा तुमच्यासाठी होणार आहे. किरण तयार आहे. हा चेंडू अतिशय सुरेख या दरम्यान अगदी आपण पाहतोय. माझ्या एका मित्राने मला फोन करून सांगितलं, नशीब माणसाबरोबर असतं, नशीब पण नाही. जो माणूस नशिबावरती डिपेंड राहिला त्याचा कार्यभाग बुडाला. इथे हा चेंडू यावेळेस खराब आहे. व्हाईट बॉल आहे. धापणावरती धावत संख्या 6. अजून थोडंसं क्ल्यू देऊ. ती गोष्ट अशी आहे की ती गोष्ट माणसाला प्रगतीकडे नेत नाही.
तुम्ही खूप विचारामध्ये गुंतलेला असता त्या गोष्टीमुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची कदाचित शक्यता असते. अशी कोणती गोष्ट आहे? या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला असेल, क्षेत्ररक्षण सुरू आहे. चेंडू पहिल्या क्षणात हातामध्ये आला नाही. एक सिंगल आहे. धाबराकरती धावा संख्या 7, 7 रन. पहिल्या क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 7 रन, 39 धावसंख्येचा पाठलाग. समोरच्या बाजूला सतपालच्या खांद्यावरती सगळ्यात मोठी जबाबदारी या ठिकाणी असणार आहे. पाहिजे सतपाल काय करावत मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. सतपाल खाडे बिग हिट करतोय. सतपाल चेंडू लॉंग आणलाय. तिथे क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले चेंडूकडे. खिलाडी बन गए दर्शक और अच्छे रन. षटकाराचे पण दाबरेक वाढला 13. या दरम्यान अगदी आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. कुल मिला के स्कोर 15 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपले, ज्याच्यामध्ये एक बाईकची एक सिंगल आली, एक डॉट आला, एक बॅटच्या सैन्य सिंगल आली, एक चौकार आला, एक षटकार आला, एक दुहेरी आली. अशा एकूण 15 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती गोष्ट आहे, त्या गोष्टीमुळे माणूस प्रगतीकडे जात नाही, डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. ती गोष्ट आहे माणसाच्या मनात दडलेली लपलेली भीती. मला कित्येक वेळा अनुभव आला असेल की माणूस कुठेही जरी गेला जगाच्या कानाकोपऱ्यात आणि एखाद्या गोष्टीची मनामध्ये जर भीती निर्माण झाली असेल अजावळे सर, तर तो माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जरी गेला तर ती गोष्ट त्याला सतावत असते सारखी सारखी. तुम्ही झोपेत जरी असाल तर माणूस कधी कधी म्हणतो ना, मी भीतीने डचकून जागा झालो. ही भीती आहे ना, ही खूप भयानक असते आणि या भीतीमुळेच माणूस डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून मनातली भीती काढून टाकणं गरजेचं आहे. इथे जेल सुटलाय. समान ताकदीचे दोन्ही संघ आहेत. जेल इकडे पण सुटलेत आणि जेल तिकडे पण सुटलेत. जीवन नान आहे. एक सिंगल. धाबरा का धावा संख्या 16, 16. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय यावेळेस परत एकदा चेंडू हातातून सटकलाय. एक सिंगल आहे. धाबरा का धावा संख्या 17. धावा फलकावरती धावा संख्या 17 आहे. आज अशा एका महिलेची जयंती आहे. 31 मे 1725, निधन 1795. आणि आज आमच्या बऱ्याचशा महिला भगिनी सुद्धा, आमच्या बऱ्याचशा विद्यार्थिनी वर्गातील सुद्धा महिला भगिनी या स्पर्धेच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत. रिवास आहे भाई, परंतु क्षेत्ररक्षण तितक्या ताकदीचं आहे. एक सिंगल आली. धापल्यावरती धावा संख्या 18 आहे. अहिल्यादेवी होळकर ज्या महिलेने वयाच्या 17व्या वर्षी राज्यकारभार आपल्या खांद्यावरती घेतला होता आणि सांभाळला होता. आणि कधी कधी आम्हाला प्रश्न पडला होता, आम्ही वयाच्या 17व्या वर्षी काय करतो. एक महिला वयाच्या 17व्या वर्षी जर राज्यकारभार स्वीकारत असेल तर आम्ही काय काय करायला हवं. कारण महापुरुष जे आहेत हे महापुरुषांचं फक्त चरित्र वाचणं गरजेचं नाही, त्यांचं आचरण होणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि शिवजयंतीच्या माध्यमातून एक वाक्य नेहमी सांगत असतो, ते वाक्य सुद्धा आपण जाऊया. तोपर्यंत धावफलक आहे 18 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा चालू आहे. शिवजयंती आम्ही 1 करतो, शिवजयंती आम्ही 2 करतो. जसा वेळ मिळेल तशी तिसरी शिवजयंती आम्ही करतो ना. आम्ही त्याच दिवशी असं करतो असं नाही, आमच्या वेळेत करतो आम्ही. इथे धावबाची संधी. त्या दरम्यान एक सिंगल, लेग बाय पण एक सिंगल आली. धापलकावरती धावा संख्या 19. 19 तारीख आम्ही शिवजयंती साजरी करत असतो 19 फेब्रुवारीला. कालही तो थोडासा विषय आपण घेतला होता शिवजयंतीचा. रिव्हर्सचा प्रयत्न, चेंडू का बॅटवरती मिडल नाहीये, तिथे चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर अगदी आपण पाहिलं दुसऱ्या क्रमांकाचं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकावरती धावा संख्या 19. सौरभची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. फक्त 3 धावा या सौरभने या ठिकाणी ज्या खर्च केल्यात. लेग बाय चोरपणे 1 धावा या षटकामध्ये आली. टोटल 4 धावा आल्या. टोटल स्कोर आहे पहिल्या षटकात 15, आता 4. टोटल स्कोर झाला 19. 12 चेंडूत 19 झाल्यात. राहिलेल्या 12 चेंडूमध्ये अजूनही बनवायच्यात 20 धावा.
12 चेंडूमध्ये 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. शिवजयंती ज्यावेळेस अगदी आपण साजरी करत असतो, ही शिवजयंती साजरी करत असताना मग छत्रपती शिवाजी महाराज कुठं कुठं दिसतात? छत्रपती शिवाजी महाराज, युवराज पाटील आम्हाला चौका चौकात दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला देवाऱ्यामध्ये दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला घराच्या भिंतीवरती दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला गाड्यांच्या बॅनर जिथं आम्ही बनवतो तिथं आम्हाला दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला टू व्हीलरवरच्या पुढच्या हेडलाईटच्या वरती आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळत आहेत. बॅचवरती पाहायला मिळत आहेत. टी शर्टवरती पाहायला मिळत आहेत. इथे व्हाईट बॉल आहे. पण शिवजयंती तेव्हा खरी साजरी होणार आहे ज्यावेळेस माझ्या राजाचे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे आचार विचार ज्यावेळेस तुमच्या विचारामध्ये पाहायला मिळतील त्यावेळेस माझ्या राजाची खरी शिवजयंती साजरी होईल. तोपर्यंत शिवजयंती साजरी होणार नाही. शिवजयंती साजरी करत इतकं सोपं नाहीये. नुसता शिवजयंतीचा सोहळा आला, राजांची शिवजयंती साजरी केली म्हणजे शिवजयंती नाहीये. आचार विचार आचरणात आणणं सगळ्यात महत्वाचं आहे. बिगिट आहे, चेंडू मात्र फाईन लेगलाय. सीमारेषेच्या जवळपास तर अजिबात नसेल. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. धावा नका धावा संख्या ना तेरी ना मेरी और कुल मिला के स्कोर अब जा पहुंचा है डबल दुर्री 22. 39 धावसंख्येचा पाठलाग आहे. 22 वरती धावफलक. गोलंदाजीवरती या दरम्यान अगदी आपण पाहतोय स्वतः डॉक्टर उमेश साळुंके. इथे षटपीच चेंडू, त्याला दाखवलंय आसमान, तिथे किरण बेरड मात्र पाहत राहील चेंडूकडे. खिलाडी बन गए दर्शक. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. It's Nagesh. A D. 28 वरती आपल्याला जाऊन जे पोहोचलाय. समीकरण परत एकदा थोडंसं बदललं जाईल. शेवटचे चेंडू बाकी राहिले 10. फुल टॉस आहे. चेंडू पाठवला जाईल सीमारेषेच्या बाहेर आहे. लगातार दुसरा छक्का. चरण व्हॉलेंटियर्स, नॉन टीचिंग स्टाफ सगळ्यांना विनंती असेल जेवढे चेंडू मैदानाच्या बाहेर जात आहेत ते चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. 2 षटकार आलेत. 2 षटकाराचे रुपये धावफलक पुढे जाऊन पोहोचले. संघाची धावा संख्या 34 धावा आहेत. अजून बनवायच्या 5 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू आणि 5 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. सतपाल जबरदस्त कामगिरी. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड मधली स्टीव काढली. It's Nagesh. A D. सतपालची कामगिरी जबरदस्त होताना पाहायला मिळाली. आता नवीन फलंदाज सतपाल खडेच्या जागेवरती भूषण गोळेला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अजून 5 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पहिल्या विजयासाठी आता संघ अगदी समीप येऊन ठेपलेला आहे. तनुष 11चा संघ पाहायचा. इथे पहिला विजय त्या संघाकडून कशा प्रकारे मिळवला जाणार ते आपल्याला पाहायचं आहे. सतपालने 2 षटकार. लाईनमन व्हॉलेंटियर्स बॉल आलेला नाही, मैदानाच्या बाहेर गेलेला. आणि इथे चेंडू खूप उंची घेतोय. लांबी आहे का? हो, लांबी पण आहे आणि सामना संपवलाय. थँक्यू. चला, यानंतरचा सामना जो आहे त्या सामन्याचा KK11 संघाला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. आणि नितीन गवळी स्पोर्ट्स संघाला विनंती असेल आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब पाठवायची अशी आपल्याला विनंती असेल. नॉन टीचिंग स्टाफ व्हॉलेंटियर्स यांना विनंती असेल आयोजक कमिटी संयोजक कमिटी पलीकडच्या चेंडूला जेवढे बॉल जात आहेत तेवढे बॉल मैदानाच्या आतमधून मैदानाच्या बाहेरचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. कारण आपले जुने चेंडू हे नंतर जे लागणार आहेत त्यामुळे विनंती आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल
तर आपण ते चेंडू आणण्यासाठी जायचे अशी आपल्याला विनंती असणार आहे. मला बऱ्याच जणांची नावं माहिती आहेत आणि त्यांची इच्छा असेल की मी नाव घेऊनच बोलावं, पण ते योग्य नाही. त्यामुळे विनंती आहे आपण सर्वांनी आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती या ठिकाणी आपण पार पाडायची अशी आपल्याला विनंती असणार आहे. इथे सामना क्रमांक 4 आत्ताशिक संपलेला आहे आणि टायमिंग जर पाहिला तर 1:40 झालेले आहेत. 1:40 आणि 4च सामने संपलेत. 5व्या सामन्यासाठी अजूनही मैदानाच्या आतमध्ये KK11चा संघ पोहोचलेला नाही आहे. तर विजय पावले सर, KK11 विजय पावले, सामने 10 आहेत आणि आत्ताशी 5वा सामना सुरू होणार आहे. अजून पहिल्या चेंडू टाकायला खूप वेळ आहे. त्यामुळे विनंती आहे अक्षय तावरे सर, मी तुमचा नामोल्लेख यासाठी करतो की तुम्ही सिनियर प्लेयर आहात